आकाशवाणी पुणे. मंदार कुलकर्णी सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. राज्यात कोविड-19च्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या काल सलग चौथ्या दिवशी नवबाधितांच्या संख्येपेक्षा जास्त. ब्रिटनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांवरचे निर्बंध 7 जानेवारीपर्यंत लागू. टाळेबंदीच्या काळाचा रेल्वेनं केलेला अधिकाधिक सदुपयोग आणि कोरोनाचं संकट संपलेलं नाही, त्यामुळं नववर्षाचं स्वागत शांततेनं आणि साधेपणानं करण्याचं आवाहन. राज्यात कोविड-19च्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या काल सलग चौथ्या दिवशी नवबाधितांच्या संख्येपेक्षा जास्त होती. काल 3,537 नवे रुग्ण आढळले. यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या आता 19,28,603 झाली आहे. काल 3,537 रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18,24,934 वर पोहोचली. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून आता 94.62% झालं आहे. चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाण काल 15.22% होतं. सध्या राज्यात 53,066 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल राज्यात कोविड-19च्या 70 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 49,463 वर पोहोचली. राज्यातला मृत्यूदर 2.56% एवढा झाला आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करत असलेल्या ब्रिटननं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेकाकडून तयार करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीला मान्यता दिली आहे. यासोबतच ब्रिटन या कंपनीच्या कोरोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे. या लसीचं भारतात उत्पादन करणारी पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट करत असून त्यांनी लसीच्या तातडीच्या वापरासाठी मागितलेली परवानगी अद्याप मिळालेली नाही. ब्रिटनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांवरचे निर्बंध सरकारनं येत्या 7 जानेवारीपर्यंत वाढवले आहेत. त्यानंतरही अत्यंत काटेकोर नियम पाळून ही विमान वाहतूक सुरू होईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल सांगितलं. याआधी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली होती. मात्र आरोग्य मंत्रालयानं या निर्बंधांची मुदत आणखी वाढवण्याची शिफारस केल्यानंतर काल हा निर्णय घेण्यात आला. कोरोना संदर्भातली संयुक्त समिती, राष्ट्रीय कृती दल, नीती आयोग, ICMR अशा अनेक संस्थांशी विचारविनिमय केल्यानंतर आरोग्य मंत्रालयानं ही शिफारस केली होती. नववर्ष स्वागतानिमित्त होणारी गर्दी आणि त्यामधून होणारा संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य सचिवांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. ब्रिटनहून भारतात आलेल्या 20 प्रवाशांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं काल दिली. गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनमधून येणाऱ्या सर्वांची तपासणी केली जात आहे. जे लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळत आहेत त्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग करून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शोध घेतला जात आहे. कोलकातामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. ब्रिटनहून आलेल्या एका व्यक्तीमध्ये या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. कर्नाटकमध्ये 7 लोकांमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. यात बेंगळुरूमधले 3 आणि 4 शिमोगामधले आहेत. जे लोक शिमोगामध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांच्या संपर्कातल्या काही जणांना सुद्धा कोरोना झालेला आहे. मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या मिरत इथं 2 वर्षीय मुलीमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला होता. मुलीचं कुटुंब ब्रिटनहून परतलं होतं. यानंतर मुलीसह तिचे आई-वडील पॉझिटिव्ह आढळून आले होते. नवा स्ट्रेन मात्र केवळ 2 वर्षीय मुलीतच आढळला होता. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात ब्रिटनहून आलेले 43 प्रवासी कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्यातल्या 32 जणांचे जनुकीय नमुने पुणे इथल्या राष्ट्रीय विज्ञान विषाणू संस्थेत पाठवले आहेत. ब्रिटनहून राज्यात आलेल्या 3,900 प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. यातल्या 2,516 प्रवाशांच्या RT-PCR चाचण्या केल्या असून यात 43 जण बाधित झाल्याचं आढळलं. यात 15 प्रवासी मुंबईतले, 7 ठाण्यातले, 6 पुण्यातले, 6 नागपुरातले तर नाशिक, औरंगाबाद आणि बुलडाण्याचे प्रत्येकी 2 आणि नांदेड, रायगड आणि वाशिममधल्या प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार त्यांना कोरोनाच्या संकरित विषाणूची लागण झाली आहे का याची तपासणी करण्यासाठी मंगळवारपर्यंत 32 जणांचे जनुकीय नमुने NIV इथं पाठवण्यात आले असून अन्य 11 जणांचे नमुने पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी 2,516 जणांनी 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. ब्रिटनहून आलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार सुविधा करण्यात येत आहेत.
जगभरात बदललेल्या विषाणूचा कहर सुरू असला तरी अद्याप नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा एकही रुग्ण राज्यात आतापर्यंत आढळलेला नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं. ब्रिटनहून येणारी विमानं देशात सगळ्यात अगोदर महाराष्ट्रानं थांबवली, त्यानंतर केंद्र सरकारनं निर्णय घेतला असंही टोपे म्हणाले. आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये रूपांतरित झालेल्या कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळून आला नाही. तसंच राज्यात कोरोनाची दुसरी लाट थांबवण्यात प्रशासनाला यश आलं असल्याचा दावाही टोपे यांनी केला. कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम इतर सगळ्या क्षेत्रांप्रमाणेच भारतीय रेल्वेवरही झाला. मात्र भारतीय रेल्वेनं या काळाचा शक्य तेवढा सदुपयोग करून घेतला आहे. कसा तो ऐकूया या वृत्तांतामध्ये. कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम इतर सगळ्या क्षेत्रांप्रमाणेच भारतीय रेल्वेवरही झाला. मात्र भारतीय रेल्वेने या काळाचा शक्य तेवढा सदुपयोग करून घेतला आहे. जी कामं करण्यासाठी रेल्वे मार्ग एरवी अनेक वेळा बंद करावे लागले असते आणि रेल्वेच्या संचलनात अडथळे निर्माण झाले असते, अशी पायाभूत सुविधांची अनेक कामं टाळेबंदीच्या काळात भारतीय रेल्वेने पूर्ण केली आहेत. टाळेबंदीच्या सुरुवातीला भारतीय रेल्वेने 600 श्रमिक रेल्वे सोडून 8.5 लाख स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवलं. रेल्वे विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भारतीय रेल्वेनं 23 लाख गरजू लोकांना खाद्याची पाकिटही पुरवली. रेल्वेच्या माटुंगा आणि परळ विभागांनी आणीबाणीच्या काळात मास्क, हँड सॅनिटायझर आणि पीपीई किट्सची निर्मितीही केली. केंद्रीय आणि विभागीय रेल्वेच्या विविध रुग्णालयांमधल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अविरत सेवा बजावली. कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागल्यानंतर जेव्हा रेल्वे पुन्हा रुळांवर धावू लागल्या तेव्हाही महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर तिकीटं तपासताना संपर्कविरहित काम करता यावं यासाठीची यंत्रणा, क्यूआर कोडची सुविधा, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मास्क देणारी यंत्र आणि हँड सॅनिटायझरही उपलब्ध करून देण्यात आले. आता हळूहळू देशातली रेल्वे सेवा पूर्वपदावर येत आहे आणि कोरोनासाठीची सर्व खबरदारी पाळून भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, पुणे. कोरोनाचं संकट संपलेलं नाही, त्यामुळे नववर्षाचं स्वागत शांततेनं आणि साधेपणानं करण्याचं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जारी केलेले निर्बंध कायम आहेत. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातले सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री 11 पर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. रात्री 11 नंतर या सर्व आस्थापना बंद होतील. जमावबंदी असली तरी रात्री घराबाहेर पडता येणार नाही असं नाही. घराबाहेर जाऊन औषधं आणणं, जेवण, मित्रमंडळींकडे जाणं यावर बंधन नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधनं आहेत. थंड हवेच्या ठिकाणी आणि पर्यटन स्थळावर मोठी गर्दी झाली आहे. शहरातले लोक मोठ्या प्रमाणावर थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. अशा ठिकाणी सुद्धा निर्बंधांचं पालन करण्याच्या सूचना त्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्याचं गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केलं. कोरोनाची संभाव्य दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात आवश्यक ती सर्व खबरदारी आणि पूर्वतयारी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनीही याबाबत आढावा घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. रुग्णोपचार व्यवस्थापन, प्रयोगशाळा तपासणी, कोविड सुविधा केंद्र आणि इतर महत्वाच्या बाबींवर लक्ष ठेवून पुणे जिल्हा कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात कोविड-19च्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या काल सलग 4थ्या दिवशी नवबाधितांच्या संख्येपेक्षा जास्त. ब्रिटनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांवरचे निर्बंध 7 जानेवारीपर्यंत लागू. टाळेबंदीच्या काळाचा रेल्वेनं केलेला अधिकाधिक सदुपयोग आणि कोरोनाचं संकट संपलेलं नाही, त्यामुळे नववर्षाचं स्वागत शांततेनं आणि साधेपणानं करण्याचं आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.